नमस्कार, राम राम. मी सुनील पाटील महाराज येलूरकर, राहणार इस्लामपूर. आज आपण कालसर्प योग असल्यावर काय परिणाम होतात ते पाहणार असून कालसर्प दोष निवारण पुढील नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहू. काय परिणाम होतात ते आपण पाहू. एक, कालसर्प दोष असलेल्या व्यक्तींना शारीरिक तक्रारी नेहमी असतात. डॉक्टर निदानच करू शकत नाहीत. दुसरा मुद्दा आहे, शिक्षणात अडथळे येतात. शिक्षण अपुरे राहते आणि एनकेन प्रकारे जर शिक्षण पूर्ण झाले तरी सुद्धा त्या शिक्षणाच्या जीवनात काहीही उपयोग होत नाही. मुद्दा क्रमांक 3, आयुष्यभर दगदग होते. संकटांची परंपरा नेहमी चालू राहते. निराशेचे प्रसंग येतात. मुद्दा क्रमांक 4, नातलगांचा विनाकारण विरोध होतो व दुःश्वास सहन करावा लागतो. मुद्दा क्रमांक 5, लोकात गैरसमज पसरतात. 6, पिशाच्च, विद्या, करणी, भानामती यांचा त्रास होतो. मुद्दा क्रमांक 7, कुटुंबातील अतृप्त आत्म्यांचा त्रास होऊन प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. मुद्दा क्रमांक 8, घरामध्ये बाधा, वास्तुदोष हे निर्माण होतात. मुद्दा क्रमांक 9, समाजापासून दूर राहण्याचा प्रसंग येतो. मुद्दा क्रमांक 10, कर्जबाजारी राहावे लागते. मुद्दा क्रमांक 13, कोर्ट कचेरी हे पाठीमागे लागतात व त्यामध्ये अपयश येते. मुद्दा क्रमांक 12, पैशाची चणचण सातत्यानं भासते. मुद्दा क्रमांक 13, कुटुंबात अपमृत्यू होतो. मुद्दा क्रमांक 14, वस्तू चोरीला जातात किंवा सापडत नाहीत. मुद्दा क्रमांक 15, कुटुंबामध्ये आपलं कोणच ऐकत नाही. मुद्दा क्रमांक 16, दुसऱ्याची कामे होतात व त्यांचा भाग्योदय होतो पण आपण मात्र तसेच राहतो. मुद्दा क्रमांक 17, कोणीही आपल्याला मदत करत नाही. मुद्दा क्रमांक 18, उपकाराची फेड अपकाराने होते. ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. अशा अनेक अडचणी येतात. तेव्हा समजावे की आपणास कालसर्प योग आहे. कालसर्प योग व त्याचे दोष निवारण आणि त्याचे उपाय पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन. वरील गोष्टी पटल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.